माझी आई यांना क्रॉनिक किडनी डिजीज आहे. त्यांच्या पायांना सूज आली, जेवण बंद झालं, लघवी येणं कमी झालं. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं. जवळपास 20 दिवस तिथे उपचार सुरू राहिले. डिस्चार्ज वेळी नेफ्रोलॉजिस्टने सांगितले की आता आयुष्यभर डायलिसिस चालू ठेवावं लागेल. डायलिसिस ही प्रक्रिया माझ्या आईसाठीच नव्हे तर माझ्यासाठीही खूप कठीण होती. नातेवाईकांनी मॉडर्न होमिओपॅथीबद्दल सांगितलं. मी तत्काळ संपर्क साधला आणि डॉक्टर विजयकुमार माने सरांशी चर्चा केली. त्यांनी मला आश्वासक मार्गदर्शन केलं आणि उपचाराचे नियम, औषधं आणि योग्य आहार याचं महत्त्व समजावलं. तिची तब्येत आता इतकी स्थिर आहे की ती डायलिसिस शिवाय एक सामान्य आणि आनंदी जीवन जगते. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब मॉडर्न होमिओपॅथी आणि डॉक्टर माने सरांचे मनपूर्वक आभार मानतो. श्रीमती वनिता देवी, वय 50, उत्तर प्रदेशातील इटावा गावातील रहिवासी. जून 2024 पासून त्यांची तब्येत अचानक बिघडली. विविध तपासण्यानंतर त्यांना किडनी फेलियर झाल्याचे निदान झाले. त्यांच्या प्रकृतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे तब्येत गंभीर झाली आणि त्यांना डायलिसिस करावं लागलं. तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की आयुष्यभर डायलिसिस हा एकमेव पर्याय आहे आणि त्याशिवाय दुसरा काही उपाय नाही. नमस्कार. माझी आई विनिता देवी यांना क्रॉनिक किडनी डिजीज आहे आणि सध्या त्यांचा उपचार मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकमध्ये सुरू आहे. 2024च्या जून महिन्यात अचानक आईची तब्येत बिघडली. त्यांच्या पायांना सूज आली, जेवण बंद झालं, लघवी येणं कमी झालं, शौचास होत नव्हते आणि एक रात्री त्या बेशुद्ध झाल्या. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं. जवळपास 20 दिवस तिथे उपचार सुरू राहिले. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की त्यांच्या किडनी नीट काम करत नाही. डायलिसिस सुरू केल्यानंतर काहीशी सुधारणा दिसत होती, पण 2-3 दिवसातच रिपोर्ट्स पुन्हा बिघडत होते. डिस्चार्ज वेळी नेफ्रोलॉजिस्टने सांगितले की आता आयुष्यभर डायलिसिस चालू ठेवावं लागेल, याशिवाय दुसरा पर्याय नाही. ही बातमी आमच्यासाठी खूप धक्कादायक होती. 11 जुलै 2024 रोजीच्या वैद्यकीय अहवालानुसार वनिता देवी यांचे क्रियाटिनिन 6.78 आणि रक्तातील युरिया 110.60 इतक्या उच्च पातळीवर होते, तर हिमोग्लोबिन फक्त 8.90 इतके कमी झाले होते. त्याचबरोबर पायांची सूज, भूक न लागणे, लघवी करताना अडथळा आणि स्टूल पास न होणे अशी गंभीर लक्षणे दिसत होती. संपूर्ण प्रकृती दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली होती. डायलिसिस ही प्रक्रिया माझ्या आईसाठीच नव्हे तर माझ्यासाठीही खूप कठीण होती. आमच्या गावात उपचारांची कोणतीही सुविधा नव्हती, त्यामुळे प्रत्येक वेळेस लांब प्रवास करावा लागायचा. तेव्हा नातेवाईकांनी मॉडर्न होमिओपॅथीबद्दल सांगितलं. मी तत्काळ संपर्क साधला आणि डॉक्टर विजयकुमार माने सरांशी चर्चा केली. त्यांनी मला आश्वासक मार्गदर्शन केलं आणि उपचाराचे नियम, औषधं आणि योग्य आहार याचं महत्त्व समजावलं. आईने उपचार सुरुवात केली, ठरलेल्याप्रमाणे औषधं घेतली आणि डाएटचे पालनही तंतोतंत केले. दरवेळी टेस्ट केली तेव्हा सुधारणा स्पष्टपणे जाणवत गेली. आज तिचं क्रियाटिनिन व युरिया दोन्ही प्रमाण कमी झाले आहे. तिची तब्येत आता इतकी स्थिर आहे की ती डायलिसिस शिवाय एक सामान्य आणि आनंदी जीवन जगते. ती पूर्वीसारखी जेवते, चालते फिरते आणि फारसा थकवा देखील जाणवत नाही. युरिन आउटपुट आणि शौचास होणे दोन्ही नियमित झाले आहे. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब मॉडर्न होमिओपॅथी आणि डॉक्टर माने सरांचे मनपूर्वक आभार मानतो. 8 जुलै 2024 रोजी त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले. औषधे सुरू केल्यानंतर केवळ 1 महिन्यातच त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. पायांची सूज कमी झाली, लघवी व स्टूल पास होणे नियमित झाले, जेवण सुरू झालं आणि थकवा कमी झाला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की आता त्यांना डायलिसिसची गरज नाही. त्यांच्या रिपोर्टमध्ये सातत्याने सुधारणा दिसून आली. 15 ऑगस्ट 2024च्या रिपोर्टनुसार हिमोग्लोबिन 11.1 इतके वाढले व क्रियाटिनिन 4.65, युरिया 98.3 इतके कमी झाले. 15 ऑक्टोबर 2024च्या रिपोर्टनुसार
हिमोग्लोबिन 13.2 इतके वाढले व क्रियाटिनिन 3.67, युरिया 98 इतके कमी झाले. 18 मार्च 2025च्या रिपोर्टनुसार क्रियाटिनिन 3.16, युरिया 71.1 इतके कमी झाले. तर 1 मे 2025 रोजी केलेल्या शेवटच्या रिपोर्टनुसार क्रियाटिनिन 2.96 आणि युरिया 64.2 इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. हे सर्व रिपोर्ट्स आता सामान्य स्तरावर आले आहेत. आज श्रीमती विनीता देवी डायलिसिसपासून मुक्त आहेत आणि निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत.